मेडिकल डायग्नोस्टिक मध्ये युनिट आपण 5वं पाहतोय। याच्या आधी आपले 4 युनिट पूर्ण झाले होते, आता हे 5वं युनिट आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोगांबद्दल आपण पाहणार आहे, डिसीज कसे असतात ते। तर इन्फेक्शियस डिसीज असतात पहिले। त्याचं इन्फेक्शियसला मराठीमध्ये संसर्गजन्य असं म्हणतात, एकाकडून दुसरीकडे ते पसरतात, त्यालाच कम्युनिकेबल डिसीज असं पण म्हणतात। हे जे डिसीज आहेत ते एकीकडून दुसरीकडे इझिली ट्रान्समिट होतात, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, तर याला इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात, संसर्गजन्य आजार। हे डिसीज जे आहेत हे ज्याच्यामुळे होतात त्याला पॅथोजेन असं म्हणतात। हे पॅथोजेन बॅक्टेरिया असतात, व्हायरस असतात, फंगस असतं म्हणजे बुरशी, पॅरासाइट असतं म्हणजे परजीवी प्राणी, आणि हे काही एजंटद्वारे पसरवले जातात। हवेमुळे ते पसरतात, पाण्यामुळे पसरतात, जमिनीमुळे किंवा मातीमुळे पसरतात। हे संसर्गजन्य आजार जे आहेत त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा येतो, एड्स येतो, अमिबिक डिसेंट्री येते, ट्युबरक्युलोसिस येतं, हेपॅटिटिस येतं, नंतर कंजंक्टिव्हायटिस येतं। हे सगळे संसर्गजन्य आजार आहे। त्यातला पहिला पाहू आपण ट्युबरक्युलोसिस। ट्युबरक्युलोसिस त्याला टीबी असं म्हणतात, स्पेसिफिक संसर्गजन्य आजार आहे हा। मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या बॅक्टेरियापासून म्हणजे जीवाणूपासून होतो। टीबी जो आहे त्याला सेकंड बिगेस्ट किलर असं म्हणतात। पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त, दुसऱ्या नंबरवरती सगळ्यात जास्त माणसं जर कशामुळे मरत असतील तर त्या टीबीमुळे मरतात। हा डिसीज जो आहे, हा जो रोग आहे तो पहिल्यांदा फुफ्फुसांना इन्फेक्शन करतो आणि पल्मनरी ट्युबरक्युलोसिस होतो, मग तो इंटेस्टाईनला पण अफेक्शन करतो, नंतर मेनिंजेसला करतो, नंतर हाडांना करतो, नंतर जॉईंट्सना पण इन्फेक्शन होतं, नंतर लिम्फ ग्लँडला इन्फेक्शन होतं, कातडीला इन्फेक्शन होतं, आणि दुसऱ्या टिश्यूला पण इन्फेक्शन होतं। हा जो डिसीज आहे हा क्रॉनिक आहे, म्हणजे बरेच दिवसपर्यंत चालतो। क्लिनिकल मॅनिफेस्टेशन याचे वेगवेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हा दिसतो माणसामध्ये, आणि प्राण्यांमध्ये सुद्धा हा डिसीज आहे। कॅटल्समध्ये याला बोव्हाइन ट्युबरक्युलोसिस असं म्हणतात। याच्यामध्ये हा बोव्हाइन ट्युबरक्युलोसिस बऱ्याच वेळेस माणसाला सुद्धा इन्फेक्शन करतो। पल्मनरी ट्युबरक्युलोसिस जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, तो माणसाला लगेच इन्फेक्शन करतो। त्यामुळे बरेच माणसं जगामध्ये, सगळ्यात जास्त माणसं, सेकंड टाइम जास्त माणसं या टीबीमुळे मरतात। आता ट्युबरक्युलोसिस कशामुळे होतो तर 2 सोर्सेस आहे इन्फेक्शनचे, एक तर माणसापासून माणसाला होतो किंवा पाळीव प्राण्यांपासून माणसाला होतो। मोस्ट कॉमन सोर्स जो आहे इन्फेक्शनचा, तर ज्याचं स्पुटम आहे हे पॉझिटिव्ह जर असलं, ट्युबरकल बॅसिलीसाठी जर पॉझिटिव्ह असलं आणि त्याला जर ट्रीटमेंट मिळत नसली किंवा त्याची ट्रीटमेंट पूर्णपणे झालेली नसली, तर असे जे सोर्सेस आहे ते बॅसिलायला डिस्चार्ज करतात। त्यांच्या स्पुटममध्ये वर्षानुवर्ष ते बॅक्टेरिया राहतात। त्यामुळे ट्युबरक्युलोसिसचा जो बॅक्टेरिया आहे त्यामुळे ट्युबरक्युलोसिस होतो। हा हवेतून पण पसरतो। ज्यांना ट्युबरक्युलोसिस झालेला आहे, ज्यांचे लंग्स टीबीने इन्फेक्टेड झालेले आहे, त्यांच्या कफमधून किंवा शिंकांमधून किंवा थुंकीमधून, त्यांच्या हसण्यामुळे किंवा त्यांच्या बोलण्यामुळे हा टीबी दुसऱ्या माणसाला होऊ शकतो, समोरच्या माणसाला होऊ शकतो। टीबी सोशल डिसीज आहे, त्याचे मेडिकल ॲस्पेक्ट आहेत। याला बॅरोमीटर ऑफ सोशल वेलफेअर असं म्हटलेलं आहे। सोशल वेलफेअर किती चांगलं आहे
हे याच्यावरून कळतं आणि किती वाईट आहे हे पण कळतं. सोशल फॅक्टर्स जे आहेत ज्याच्यामध्ये नॉन मेडिकल फॅक्टर्स पण आहेत, लाईफची प्युअर क्वालिटी याच्यामध्ये येते. नंतर घरांची पुअर स्थिती, गरिबीची परिस्थिती घरांमध्ये असलेली ते. नंतर माणसांमधलं अंतर खूप कमी, म्हणजे ओव्हर क्राऊडिंग, गर्दी, भयंकर ठिकाणं, गर्दीचे ठिकाणं. नंतर लोकसंख्येचा विस्फोट, न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण, अंडर न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण, शिक्षणाचा अभाव. नंतर मोठ्या मोठ्या फॅमिलीज, लवकर लग्न होणे. नंतर त्याच्याबद्दल जागरूकता नसते, त्यामुळे अशक्तपणा येणे. हे जे फॅक्टर्स आहेत हे इंटर रिलेटेड आहे. त्यामुळे ट्युबरक्युलोसिसचा स्प्रेड जास्त जोरामध्ये होतो किंवा ऑकरन्स जास्त जोरामध्ये होतो. ट्युबरक्युलोसिसचे जे प्रकार आहे तर याला पल्मनरी किंवा एक्स्ट्रा पल्मनरी किंवा बोथ असे दोघंही प्रकारचे टीबी आढळतात. पहिल्यांदा पल्मनरी टीबी पाहू आपण. हा जो टीबी आहे तो फक्त फुफ्फुसांपुरता मर्यादित असतो. याच्यात पण दोन प्रकार पडतात पल्मनरी टीबीमध्ये. तर पहिला असतो लॅटंट टीबी आणि दुसरा आहे ॲक्टिव्ह टीबी इन्फेक्शन. लॅटंट टीबी इन्फेक्शन जे तर बरेचसे इन्फेक्टेड असतात एम ट्युबरक्युलोसिसने, पण त्यांच्यामध्ये रोग निर्माण झालेला नसतो. हा जो बॅक्टेरिया आहे इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये आपल्या शरीरामध्ये राहतो. तर यांना लक्षणं दिसत नाही. त्यांचा चेस्टचा जर एक्सरे काढला तर तो नॉर्मल येतो, पण तिथे ऑनगोईंग रिस्क असते. लॅटंट इन्फेक्शन जे ते काही वेळा ॲक्टिव्ह डिसीजमध्ये रूपांतरित होऊ शकतं केव्हा पण, जेव्हा आजारपण असतं किंवा ज्यावेळेस आपली प्रतिकारशक्ती कमी होते त्यावेळेस तो बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होऊ शकतो आणि तो इन्फेक्शन करू शकतो. ॲक्टिव्ह टीबी इन्फेक्शन जे असतं तर याच्यामध्ये लक्षणं दिसतात ॲक्टिव्ह टीबीचे, म्हणजे कफ होतो, छातीमध्ये दुखतं, अशक्तपणा येतो, वजन कमी होतं, ताप येतो, थंडी वाजून येते, रात्रीच्या वेळेस घाम येतो. अशा व्यक्तीला ॲक्टिव्ह पल्मनरी टीबी झालेला असतो. हा माणूस इन्फेक्शन स्प्रेड करतो दुसऱ्या माणसांना. त्यातून हवेतून ट्रान्समिशन होतं इन्फेक्शनचं आणि ते जे कफ्ड पार्टिकल्स आहेत त्या हवेतनं दुसऱ्या माणसाला इन्फेक्शन करतात. नाव एक्स्ट्रा पल्मनरी टीबी. कोणत्याही साईटवरती बॉडी जी आहे ही इन्व्हॉल्ड असते, पण मोस्ट कॉमनली ज्या अफेक्टेड साईट्स असतात तर लिम्फ नोड असतात, प्लुरा असतात, जेनिटर किंवा युरिनरी ट्रॅक असतो, नंतर हाडं असतात, जॉईंट असतात, नंतर मेनिंजेस असतं, पेरिटोनियम असतं, पेरिकार्डियम असतं. तर 2/3 जे HIV जे इन्फेक्शन आहे त्यांना एक्स्ट्रा पल्मनरी टीबी असतोच. आता टीबीचे लक्षणं कसे असतात किंवा क्लिनिकल फीचर काय आहे ट्युबरक्युलोसिसचे, तर हा आपण आधीच सांगितलं की फुफ्फुसांना ज्याचं सुरुवातीला इन्फेक्शन होतो त्याला पल्मनरी ट्युबरक्युलोसिस म्हणतात. 85% जो आहे सगळ्या केसेसमध्ये ह्या प्रकारचा टीबी असतो. कोणत्याही ऑर्गन मग नंतर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतं. प्रायमरी मोड जे आहे तर तो हवेतनं पसरतो. सीडिंग जे इन्फेक्शन एजंटचं ते रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जातं आणि मग इन्फेक्शन होतं. प्रीडॉमिनंट सिम्पटम्स जे पल्मनरी ट्युबरक्युलोसिसचे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी कफ राहतो. 3 ते 4 वीकपर्यंत कफ राहतो. तो कफ कमी नाही होत. छातीमध्ये दुखतं, हेमोप्टेसिस दिसतं, म्हणजे आपल्या थिंकीमध्ये किंवा स्पुटममध्ये थोडंसं ब्लड दिसतं. जर आपण फोर्सफुली कफ बाहेर काढला तर त्यामध्ये रक्त दिसतं. पेशंट्सला बरेचसे इतरही सिम्पटम्स दिसतात.
म्हणजे थंडी वाजून येते, ताप येतो, रात्री घाम येतो, ॲनॉरेक्सिया होतो, नंतर भूक मंदावते, वजन कमी होतं, थकलेलं जाणवतं एकदम. जर ट्युबरक्युलोसिस ओळखायचा कसा, त्याचं डायग्नोसिस कसं करायचं, निदान कसं करायचं, ट्युबरक्युलोसिसचं टीबीचं निदान कसं करतात, तर डायग्नोसिस जे आहे निदान पल्मनरी ट्युबरक्युलोसिसचं ते स्पुटमचं एक्झामिनेशनवरून करतात. ॲसिड फास्ट बॅसिली जी आहे त्या टेस्टमुळे त्याचं इन्फेक्शन पाहून येतं. नंतर छातीचा एक्सरे काढता, CT स्कॅन काढता किंवा MRIs काढता, यामुळे या डिसीजचं निदान होऊ शकतं. न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निकसुद्धा वापरतात. PCR रिॲक्शन करतात, पॉलिमरेज चेन रिॲक्शन करतात. तर त्यामुळे जास्त महत्त्व याला प्राप्त झालेलं आहे PCRला. ट्युबरक्युलिन स्किन टेस्ट जी आहे त्यामुळे लॅटंट ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन जे आहे ते ओळखू येऊ शकतं. 3 मेन टेस्ट आहेत. मॅन्टॉक्स इंट्राडर्मल टेस्ट, नंतर हीफ अँड द टाईन मल्टिपल पंक्चर टेस्ट, नंतर मॅन्टॉक्स जे त्याच्यामध्ये एकदम ॲक्युरेट मेजरमेंट होऊ शकतं ट्युबरक्युलिनच्या सेन्सिटिव्हिटीचं. हीफ टेस्ट जी आहे ती जास्त ग्रुपच्या पीपलमध्ये जर समजा ओळखायचं असेल तर करतात. हे क्विक आहे आणि इझी आहे करण्यासाठी, रिलायबल पण आहे आणि स्वस्त पण आहे. तिसरी टाईन टेस्ट आहे. काही ऑथॉरिटीज जे आहे त्याला अनरिलायबल म्हणतात, म्हणून ही करू नये असं म्हणतात सगळेजण, कारण तिचा भरोसेदायक नाही आहे ती. इंटरफेरॉन गॅमा रिलीज ॲसे जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये करतात. लॅटंट आणि ॲक्टिव्हमध्ये आपल्याला फरक त्याच्यामध्ये कळत नाही, पण या इंटरफेरॉन गॅमा रिलीज ॲसेमुळे ब्लड सॅम्पल्स जे आहेत ते पॉझिटिव्ह ज्यांच्यामध्ये आहे मग त्यांची मॅन्टॉक्स टेस्ट करतात. आता ट्युबरक्युलोसिसचं प्रिव्हेंशन कसं करायचं, म्हणजे ट्युबरक्युलोसिस होऊ नये म्हणून आपण काय करायचं, तर प्रिव्हेंशन TBचं करण्यासाठी पोषण चांगलं झालं पाहिजे. घरामध्ये एकदम आरोग्यदायी वातावरण पाहिजे, घाणेरडेपणा नको, आरोग्याचं शिक्षण दिलं पाहिजे, अँटीबॅक्टेरियल मेजर्स घरामध्ये वापरले गेले पाहिजे. TBचं इन्फेक्शन जे आहे तर याच्यामध्ये रेस्पिरेटर आणि मास्क वापरल्यामुळे TBचं इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येऊ शकतं. ट्युबरक्युलोसिसचं जे ट्रान्समिशन आहे तर त्या मास्कमुळे आणि रेस्पिरेटरमुळे अटकाव होतो, त्याला एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरत नाही. नंतर BCGचं लस टोचून घ्यायची. नॅशनल चाइल्डहुड इम्युनेशन प्रोग्राममध्ये BCGची लस कंपल्सरी केलेली आहे. ॲटेन्युएटेड स्ट्रेन जे आहेत बोव्हिसचे आणि बॅसिलस कॅल्मेटाय प्युरिन म्हणजे BCG, यामुळे नवजात बालकांना किंवा तरुण मुलांना TBपासून संरक्षण मिळतं. केमोथेरपीमुळे याच्यामुळे ट्युबरक्युलोसिसच्या मॅनेजमेंटमध्ये एकदम क्रांती घडलेली आहे. जर चांगले औषधं वापरले तर अँटी ट्युबरक्युलोसिसचे जे ड्रग्ज आहेत ते रिफाम्पिसिन, आयसोनायझिड, पॅराझिनामाइड, स्ट्रेप्टोमायसिन, इथॅम्ब्युटॉल, इथिओनामाइड, नंतर थायासेटाझोन, पॅरा अमिनोसॅलिसायलिक ॲसिड, नंतर सायक्लोसिरीन, हे सगळे ड्रग्स त्याच्यामध्ये वापरले जातात. पहिले 4 जे आहेत हे बॅक्टेरिसिडल आहेत आणि दुसरे जे आहेत ते बॅक्टेरियोस्टॅटिक्स आहेत. पहिले 4 जे ते बॅक्टेरियाचा नाश करतात. बॅक्टेरिसिडल म्हणजे बॅक्टेरियाचा नाश करतात. रिफाम्पिसिन, आयसोनियाझिड आणि
पॅराझिनामाइड. तसंच हे पण स्ट्रेप्टोमायसिन पण बॅक्टेरिसाइड आहे, अँटीबॅक्टेरिया आहे. बाकीचे बॅक्टेरियाला थांबवून ठेवतात, ग्रोथ नाही होऊ शकत. नाव हेपॅटायटिस हा दुसरा आजार आहे. ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस जो आहे तो हेपॅटायटिस व्हायरस ए मुळे होतो किंवा व्हायरस ई मुळे होतो. कॉमन कॉज हे व्हायरसचं लिव्हरमध्ये हा डिसीज होतो पूर्ण जगामध्ये. हेपॅटायटिस जी आहे पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये. ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस जो आहे त्याच्यामुळे 1 ते 2 मिलियन मृत्यू पूर्ण जगामध्ये एका वर्षामध्ये होतात. आता हेपॅटायटिस ए पाहू. हा ॲक्यूट इन्फेक्शियस डिसीज आहे. हेपॅटायटिस ए व्हायरसमुळे तो होतो. हेपॅटायटिस हा चिल्ड्रनमध्ये असतो किंवा यंग अडल्टमध्ये दिसतो. हेपॅटायटिस ए व्हायरस जो आहे हा सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहे आणि याच्यामध्ये पिकॉर्ना व्हायरस आहे फॅमिली दिसते, ज्यात नॉन एन्व्हलप्ड आहे हा व्हायरस. 27 नॅनोमीटर साईजचा आहे. 7.5 KB जीनोम असतो याच्यामध्ये. हा हेपॅटायटिस ए व्हायरस रिप्रोडक्शन करतो एपिथेलियल सेलमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनच्या एपिथेलियल सेलमध्ये, आणि मग तो लिव्हरमध्ये पसरतो. 2 ते 6 आठवडे याचा इन्क्युबेशन पिरियड असतो. मोड ऑफ ट्रान्समिशन जो आहे हेपॅटायटिस एचा तो फिकल ओरल रूट आहे, म्हणजे घाणीतनं तो जेवणातून किंवा अन्नातून किंवा पाण्यातून आतमध्ये जातो. मेजर रूट आहे ट्रान्समिशनचा. डायरेक्ट पर्सन टू पर्सन सुद्धा होऊ शकतं कॉन्टॅक्टमुळे, किंवा इनडायरेक्टली पण होऊ शकतं. कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित दुधापासून डायरेक्ट इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. जर समजा आरोग्यदायी कंडिशन नसेल, गर्दी फार असेल, तर डायरेक्ट इन्फेक्शन पण होऊ शकतं. क्वचित प्रसंगी पेरेंटल ट्रान्समिशन पण होऊ शकतं ब्लड ट्रान्सफ्युजनमधून, म्हणजे एकाचं रक्त दुसऱ्याला जर दिलं तर त्यामधून सुद्धा होऊ शकतं. हेपॅटायटिस एचे सिम्पटम्स काय, लक्षणं काय, तर हेपॅटायटिस एचे मेन सिम्पटम्स म्हणजे फटीग, म्हणजे मसल्स काम करणं बंद करतात. नंतर पोटामध्ये दुखतं, ॲनॉरेक्झिया होतं, नॉशिया येतो, ताप येतो, युरिन एकदम डार्क कलरची येते, जॉन्डिस होतो, डायरिया होतो. हा जो डिसीज आहे तो लहान मुलांमध्ये फार कमी प्रमाणात असतो. मृत्यूचा दर कमी आहे, 0.1 to 1% आहे अडल्टमध्ये. नाव डायग्नोसिस ऑफ हेपॅटायटिस ए. हेपॅटायटिस एचं निदान कसं करायचं, तर लॅबोरेटरीमध्ये डायग्नोसिस होतं. HIV पार्टिकल्सचं डिमॉन्स्ट्रेशन करतात, स्पेसिफिक व्हायरल अँटीजेन वापरतात आणि फिसेसमध्ये त्याचं डिटेक्शन होतं. anti-HIV टायटर करून सुद्धा डिमॉन्स्ट्रेशन करतात. हेपॅटायटिस ए व्हायरस जो आहे तो सिरोलॉजिकल टेस्टमुळे सुद्धा होतो. IgM anti-HIV सजेस्ट करतात ॲक्यूट इन्फेक्शन जर असेल तर. इम्युनोग्लोबिलिन anti-HIV जे ते सुद्धा करतात. इन्फेक्शन जे ते ॲक्वायर्ड इम्युनिटी वॅक्सिनच्या अगेन्स्ट निदान करतात. नंतर हेपॅटायटिस एच्या व्हायरसचा जो RNA तो ब्लडमध्ये ओळखता येऊ शकतो, स्टूलमध्ये ओळखता येऊ शकतो, लिव्हरमध्ये ओळखता येऊ शकतो. जर समजा अशक्तपणा सुरुवातीलाच जर आपण बघितलं तर. ही टेस्ट जी आहे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये वापरत नाही. पण नाव हेपॅटायटिस ए प्रिव्हेन्शन कसं करायचं, तर क्लीन ड्रिंकिंग वॉटर वापरायचं. नंतर सिवेज डिस्पोजल चांगलं करायचं. घाणीचं पाणी व्यवस्थित निघालं पाहिजे आणि ते पाणी व्यवस्थित जमिनीमध्ये शोषलं गेलं पाहिजे. स्वच्छ पाणी प्यायलं पाहिजे. पूर्ण
पब्लिकला शिक्षण दिलं पाहिजे, रोग टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा स्वच्छता जर नाही ठेवली तर रोग कसा होतो हे शिक्षण दिलं पाहिजे पब्लिकला. HIV इन्फेक्शन मेनली याच्यामुळे आपल्याला आटोक्यात आणता येऊ शकतं. हायली इफेक्टिव्ह ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनायझेशन अवेलेबल आहे. याच्यामध्ये इम्युनोग्लोबिनचे जे डोसेस आहेत ते WHO ने सांगितलेले आहेत, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याप्रमाणे आपण ते आटोक्यात आणू शकतो. आता हेपॅटायटिस बी याचं ॲक्यूट इन्फेक्शन आहे, हे व्हायरस HBV. याच्यामध्ये पॅथॉलॉजी जी आहे लिव्हरची ती दिसून येते. इन्सिडन्स जे ॲडल्टमध्ये जास्त असतो, चिल्ड्रनमध्ये कमी असतो, आणि रुरल एरियामध्ये जास्त असतो, अर्बन एरियामध्ये कमी असतो. रुरल एरियापेक्षा अर्बन एरियामध्ये जास्त असतो. हेपॅटायटिस बी व्हायरस जो आहे HBV हा सिंगल स्टँडर्ड DNA व्हायरस आहे. याची जे पार्टिकल साईज आहे 22 नॅनोमीटर आहे, 42 नॅनोमीटरपर्यंत असते. 3.2 KB सर्क्युलर DNA याच्यामध्ये असतो जीनोम. क्लिनिकली याची जी टेंडन्सी आहे लॉंग इन्क्युबेशनमध्ये दिसते. 6 वीक किंवा 6 महिन्यामध्ये आपल्याला हा दिसून येतो. मोड ऑफ ट्रान्समिशन हेपॅटायटिस बीचं कसं आहे, तर ब्लड बॉर्न रूटमधून जातो हा. ट्रान्समिशनमध्ये किंवा इन्फेक्टेड ब्लड जे ते दुसऱ्याला जर दिलं तर ब्लड प्रॉडक्ट्स म्हणजे इंट्राव्हेनस ड्रग, नंतर हिमोडायलिसिस किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट, परक्युटॅनियस एक्सपोजर म्हणजे निडल किंवा स्टिकची इंजुरी जर केली तर, किंवा रेझर ब्लेड शेअर केले एकमेकांचे, टूथब्रश शेअर केले एकमेकांचे, टॅटू काढले, ॲक्युपंक्चर केलं तर त्यामुळे हे होऊ शकतं. आईकडून नवजात बालकाला सुद्धा होऊ शकतं. पेरीनॅटल याला म्हणतात. हेपॅटायटिस बीचे लक्षणं. क्लिनिकल डिसीज हा हेपॅटायटिस ए सारखाच दिसतो, पण हा हेपॅटायटिस बी जास्त धोकादायक आहे. हेपॅटायटिस बी ची पॅथॉलॉजी जी लिव्हरमध्ये जास्त पाहायला मिळते. ताप येत नाही बऱ्याच वेळेस. एक्स्ट्रा हेपॅटायटिक मॅनिफेस्टेशन जे आहे ते फार जनरली होतं. रॅश येतात, आर्थ्राल्जिया येतो, जॉईंटमध्ये पेन होतो, नंतर ग्लोमेरुलोनेफ्रिटिस दिसतो. काही पेशंटमध्ये क्रॉनिक ॲक्टिव्ह हेपॅटायटिस आणि सिरोसिस पण दिसून येतो. हेपॅटायटिस बी आणि प्रायमरी लिव्हर कॅन्सर याच्यामध्ये सुद्धा क्लोज असोसिएशन आहे. हेपॅटायटिस बीचं डायग्नोसिस कसं करायचं, तर हा जो व्हायरस आहे त्याला डिटेक्शन करावं लागतं अँटीजेन वापरून, किंवा अँटीबॉडी वापराव्या लागतात सिरममध्ये. HBsAg म्हणजे हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजेन हे ब्लडमध्ये वापरतात. त्यामुळे हेपॅटायटिस बी व्हायरसचं इन्फेक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. हेपॅटायटिस बी आपण रोखू कसा शकतो, तर स्क्रीनिंग करायचं. ब्लड ट्रान्सफ्युजन जे किंवा ब्लड प्रॉडक्ट्स जे त्याच्यामध्ये HBsAg आहे का बघायचं. डिस्पोजेबल निडल्स, सिरिंजेस, सेफ्टी प्रिकॉशन घ्यायच्या. सेफ सेक्स करायचा. ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह इम्युनायझेशन जे त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. हे HBV व्हॅक्सिन जे त्यांना 95% इफिकसी आहे आणि एकदम सेफ आहेत ते. त्या व्हॅक्सिनमुळे 95% लोकांना हेपॅटायटिस बी होत नाही. नाव हेपॅटायटिस सी. हेपॅटायटिस सी हा लिव्हर इन्फेक्शनचा डिसीज आहे.
सिरियस लिव्हर डॅमेज होतो याच्यामुळे. हेपॅटायटिस सी व्हायरसमुळे हा होतो. 3.9 मिलियन पीपल अमेरिकेमध्ये या डिसीजमुळे मरतात. काही सिम्पटम्स जे आहेत ते याच्यात माहीत नाही आहे. व्हायरस इन्फेक्टेड पर्सनपासून, ब्लडपासून किंवा बॉडी फ्लुइड्सपासून पसरतो. हेपॅटायटिस सीचे बरेचसे प्रकार आहेत. त्याला HCV म्हणतात. हेपॅटायटिस सीच्या स्टेजेस दिसतात. वेगवेगळ्या प्रकारे तो इन्फेक्शन करतो आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. पहिलं इन्क्युबेशन पिरियड. पहिलं एक्सपोजर झालं तर जोपर्यंत डिसीज स्टार्ट होत नाही तोपर्यंत तो इन्क्युबेशन पिरियडमध्ये असतो. 14 ते 80 दिवसापर्यंत असू शकतो. 45 दिवसांचा ॲव्हरेज आहे. ॲक्यूट हेपॅटायटिस सी जो आहे, शॉर्ट टर्म इलनेस त्याच्यामध्ये येतो. 6 महिने राहतो. व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये गेला की 6 महिने थोडासा आपल्याला इलनेस दिसतो. त्याच्यानंतर काही माणसांमध्ये हा आजार जो आहे तो थांबून जातो, क्लिअर होऊन जातात ते. पण क्रॉनिक हेपॅटायटिस सी जो आहे, जर बॉडीमध्ये 6 महिन्यानंतर व्हायरस क्लिअर नाही झाला तर 6 महिन्यानंतर लॉंग टर्म इन्फेक्शन होऊ शकतं आणि मग याच्यामुळे सिरियस हेल्थ प्रॉब्लेम येतात. लिव्हर कॅन्सर होतो किंवा सिरोसिस होतो. सिरोसिस हा जो डिसीज आहे त्यामुळे लिव्हर सुजतो. हेल्दी लिव्हर सेल्स जे आहेत त्यामध्ये स्कार टिश्यू डेव्हलप होतो. 20 ते 30 वर्षानंतर हे होतं. जर समजा दारू पिणारा माणूस असेल तर लवकर सुद्धा होऊ शकतो किंवा HIV असेल तर लवकर सुद्धा होऊ शकतो. लिव्हर कॅन्सर, सिरोसिस जो आहे त्यामुळे लिव्हर कॅन्सर होतो. डॉक्टर जे आहे रेग्युलर स्क्रीनिंग करतात. अर्ली स्टेजेसमध्ये सिम्पटम दिसत नाही याचे, त्यामुळे ओळखता येत नाही. अर्ली साईन आणि सिम्पटम्स जे आहेत ॲक्यूट हेपॅटायटिस सीचे, त्याच्यामध्ये डिसीज जो आहे त्याला ॲक्यूट हेपॅटायटिस सी म्हणतात. पहिल्यांदा ज्यावेळेस होतो तर सिम्पटम्स जे फ्लू सारखे सिम्पटम दिसतात. काहींना सिम्पटम बिलकुल दिसत नाही. बेली पेन होतो, क्ले कलर खूप होतात, तर डार्क युरिन, फटीग, फीवर, जॉन्डिस, नंतर जॉइंट पेन, नंतर पुअर ॲपेटाईट, नॉशिया, वॉमिटिंग, हे सगळं लक्षणं दिसतात. 2 ते 12 वीक हे लक्षणं असतात व्हायरसला एक्सपोजर झाल्यानंतर. नाव क्रॉनिक हेपॅटायटिस सीचे जे सिम्पटम्स आहेत, जर समजा निदान नाही केलं किंवा ट्रीटमेंट नाही घेतली तर वर्षानुवर्ष हा डिसीज राहू शकतो आणि तुम्हाला माहितीच पडत नाही. डॉक्टर क्रॉनिक फॉर्म याला म्हणतात. फार दिवस राहतो हा. काही पीपल्स जे आहेत त्यांना लिव्हर कॅन्सर होतो, नंतर लिव्हरचं स्कॅरिंग होतं, त्याला सिरोसिस असं पण म्हणतात. या सिम्पटम्समधून किंवा सायन्समधून तुमचं जे लिव्हर आहे ते काम नाही करत. त्याच्यामध्ये ॲसाइट्स दिसतात. तुमच्या पोटामध्ये फ्लुइड बिल्डअप होतं, नंतर इझी ब्लिडिंग होतं, इझी ब्लुशिंग होतं, हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी होते, कन्फ्युजन, ड्रॉसीनेस, स्लर्ड स्पीच हे यामध्ये येतं.
तर हायवर्स किंवा रॅशेस दिसतात, हिची स्किन दिसते, स्पायडर अँजिओमास, स्पायडरी ब्लड व्हेसल्स तुमच्या स्किनच्या मध्ये होतात, पाय सुचतात, वजन कमी होतं. हेपॅटायटिस सीचं डायग्नोसिस कसं करायचं, तर याच्यामध्ये इन्फेक्शन जे आहे हेपॅटायटिस सीच्या व्हायरसचं, सिम्पटम्स काहीच दिसत नाही. डॉक्टर ज्यावेळेस पेशंटचं ब्लड चेक करतात तर त्यात लिव्हरचे एन्झाईम्सची लेव्हल हाय झालेली असते. असं ज्यावेळेस आढळतं तर दुसऱ्या पण टेस्ट ते करतात आणि मग कन्फर्म करतात की बुवा हेपॅटायटिस सी झालेला आहे. हेपॅटायटिस सी साठी कोणी स्क्रीनिंग करायचं, तर काही डॉक्टर्स जे आहेत ते म्हणतात की ॲटलिस्ट एकदा तरी तुम्ही हे चेकिंग करून घ्यायला पाहिजे. कोणत्या पण या खालच्या गोष्टींपैकी कोणती पण एक गोष्ट तुम्हाला दिसली तर तुम्ही त्याच्या स्क्रीनिंग करून घ्यायला पाहिजे. 1945 ते 1965च्या मध्ये जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही टेस्ट केली पाहिजे. नेहमी तुम्ही ड्रग्स घेत असाल, इंजेक्शन्स घेत असाल तरी पण तुम्ही केलं पाहिजे. हे इंजेक्टेड ड्रग्स जे आहेत एकदा असो किंवा लॉंग टाईम असो तुम्ही ते करून घेतलं पाहिजे टेस्टिंग. HIV जर असेल तर टेस्टिंग करून घेतलं पाहिजे. किडनी डायलिसिस केलं असेल तरी पण टेस्टिंग केलं पाहिजे. ॲबनॉर्मल ॲलेनाइन ॲमिनो ट्रान्सफरेज लेवल जर तुमच्या असतील तर तुम्ही टेस्टिंग केलं पाहिजे. रक्त दिलं असेल किंवा रक्ताचे कंपोनंट्स किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट केला असेल जुलै 92च्या आधी तर तुम्ही टेस्टिंग केलं पाहिजे. क्लॉटिंग फॅक्टर कॉन्सन्ट्रेट 1987च्या आधी जर केला असेल तर तुम्ही टेस्टिंग केलं पाहिजे. रक्त जर तुम्ही घेतलं असेल रक्तदात्याकडून ज्याला नंतर हेपॅटायटिस सी व्हायरस पॉझिटिव्ह आला आहे तर तुम्ही पण टेस्टिंग केलं पाहिजे. हेल्थ केअर वर्कर, पहिले रिस्पॉन्डर्स किंवा ज्यांचा HCV एक्सपोजर झालेला आहे, इन्फेक्टेड निडल वापरली गेली तर त्यांनी टेस्टिंग करून घेतलं पाहिजे. ज्या बाईला HCV आहे अशा बाईच्या मुलांची पण HCV साठी टेस्ट केली पाहिजे. आता हेपॅटायटिस सी हा पसरवू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर निडल्स एकमेकांच्या शेअर करायच्या नाही. इंट्राव्हेनस ड्रग्स जे वापरत असतील तर त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचा चान्स जास्त असतो. हेपॅटायटिस सी जे तो शेअर निडल केल्यामुळे होतो. डायरेक्ट एक्सपोजर ब्लडला किंवा ब्लड प्रॉडक्टला नसावं. पर्सनल केअर आयटम्स पण शेअर करायचे नाही. टॅटू, पिअर्सिंग पार्लर्स यांचा व्यवस्थित वापर करायचा. सेफ सेक्स प्रॅक्टिस पाहिजे. नाव हेपॅटायटिस डी, याला हेपॅटायटिस डेल्टा व्हायरस असं पण म्हणतात. हे जे इन्फेक्शन आहे त्यामुळे लिव्हर जे आहे ते सुजतं आणि ही सूज जी आहे त्यामुळे लिव्हरचं फंक्शन स्टॉप होतो. लॉंग टर्म लिव्हर प्रॉब्लेम होतात, लिव्हर स्कारिंग होतो, कॅन्सर होतो. ही जी कंडिशन आहे ती हेपॅटायटिस डी व्हायरसमुळे होते. हेपॅटायटिस डीचे लक्षणं जे आहे तर ते ट्रस्टेड सोर्सनी आहे. सिम्पटम्स ज्यावेळेस येतात तर त्याच्यामध्ये पिवळेपणा येतो, कातडी पिवळी होते, डोळे पिवळे होतात, त्याला जॉन्डिस असं म्हणतात. नंतर
जोड्यांमध्ये दर्द होतो, म्हणजे दुखतो. जॉईंट पेन म्हणजे त्याला म्हणतात. पोटात दुखतं, व्हॉमिटिंग होतं, भूक लागत नाही, युरिन डार्क होते, फटीग होतं. हे सगळं हेपॅटायटिस डी चे सिम्पटम्स आहेत. हे जे सिम्पटम्स आहे हेपॅटायटिस बी चे आणि डी चे, तर ते एकत्र असतात. बरेचसे सारखे लक्षण आहेत त्यांच्यामध्ये. तर हेपॅटायटिस बी झालाय का डी झालाय हे कळायला कठीण असतं. काही केसेसमध्ये हेपॅटायटिस डी जो आहे तर त्याचे सिम्पटम हेपॅटायटिस बी पेक्षा जास्त असतात. हेपॅटायटिस बी जरी असला तर त्यांना काहीच सिम्पटम नसतात. हेपॅटायटिस डी कसा होतो तर HDV मुळे होतो. इन्फेक्शन हे संसर्गजन्य आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्टने तो पसरू शकतो. बॉडी फ्लुइड मधून पण पसरतो, इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडी फ्लुइड पासून पण पसरतो. युरिन, वजायनल फ्लुइड, सिमेन, ब्लड आणि बर्थ म्हणजे आईकडून मुलाला तो होऊ शकतो. तुम्हाला जर हेपॅटायटिस डी असेल तर तुम्ही दुसऱ्यांना इन्फेक्शन करू शकता. तुमचे सिम्पटम्स ॲपियर होण्याच्या आधी सुद्धा तुम्ही दुसऱ्यांना सिम्पटम्स देऊ शकतात. याच्यामध्ये हेपॅटायटिस डी जो आहे, तर हेपॅटायटिस बी जर असेल तर डी डेव्हलप होऊ शकतो. चिल्ड्रन हॉस्पिटल जे फिलाडेल्फियामध्ये, त्यांनी असं म्हटलंय की अप्रॉक्सिमेटली 5% पीपल ज्यांना हेपॅटायटिस बी झालेला आहे त्यांना हेपॅटायटिस डी सुद्धा होतो. आणि हेपॅटायटिस डी झाला तर हेपॅटायटिस बी सुद्धा होतो. नाव हेपॅटायटिस डीचं निदान कसं करायचं? लगेच डॉक्टरला बोलवायचं हेपॅटायटिस डी चे सिम्पटम दिसल्याबरोबर लगेच. जर तुम्हाला हे सिम्पटम्स दिसले, जॉन्डिस नसला, तर तुमचा डॉक्टर जो आहे तो हेपॅटायटिस सस्पेक्ट करू शकत नाही. ॲक्युरेट डायग्नोसिस जर करायचं असेल तर ब्लड टेस्ट केली पाहिजे. अँटी हेपॅटायटिस डी अँटीबॉडीज ज्या आहेत ब्लडमधल्या, त्या जर आढळल्या तर तुम्हाला व्हायरसचं इन्फेक्शन झालंय असा अर्थ होतो. तुमचा डॉक्टर तुम्हाला लिव्हर फंक्शन टेस्ट सुद्धा देईल आणि त्यांना जर समजा शंका आली तर लिव्हर डॅमेज सुद्धा पाहिल तो. ही जी ब्लड टेस्ट आहे त्यामध्ये लिव्हरची हेल्थ पाहिली जाते, नंतर प्रोटीनची लेवल पाहिली जाते, लिव्हरच्या एन्झाईमची पाहिली जाते, लिव्हरच्या एन्झाईमची लेवल पाहिली जाते, नंतर बिलिरुबिन बघितलं जातं ब्लडमध्ये किती येते. लिव्हर फंक्शन टेस्ट जी आहे ती तुमचं लिव्हर हे ताणामध्ये आहे का डॅमेजमध्ये आहे हे तुम्हाला कळून येऊ शकतं या टेस्टमधून. हेपॅटायटिस डी ची ट्रीटमेंट कशी घ्यायची तर नॉन ट्रीटमेंट नाही आहे. अगदी अशी बुवा हेच औषध घेतलं की हेपॅटायटिस डी बरा होतो असं नाही. ॲक्यूट किंवा क्रॉनिक हेपॅटायटिस डी जो आहे तर दुसऱ्या फॉर्मच्या हेपॅटायटिस सारखाच तो दिसतो. अँटीव्हायरल मेडिकेशनचा करंट सोर्स म्हणजे असं काही इफेक्टिव्ह नाही आहे HDV ट्रीटमेंटसाठी. मेडिकेशनचे लार्ज डोस तुम्हाला देतात, त्याला इंटरफेरॉन असं म्हणतात. साधारणपणे 12 महिन्यापर्यंत हे औषधं देतात. हे जे इंटरफेरॉन आहे तर हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत, ते व्हायरसला पसरवण्यापासून रोखू शकतात.
आणि तिथे रिमिशन होतं डिसीजचं. ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा हेपॅटायटिस डी हा काही लोकांमध्ये पॉझिटिव्ह आढळू शकतो, पॉझिटिव्ह टेस्ट येते. याच्यामुळे असं दिसून येतं की स्टील याच्यामध्ये तो व्हायरस आहे आणि प्रिकॉशनरी मेजर घेतल्या पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, ट्रान्समिशन होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे, प्रोॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. रिकरिंग सिम्पटम्स त्याचे नेहमी आपण तपासले पाहिजे. जर समजा सिरोसिस असेल किंवा दुसऱ्या प्रकारचं लिव्हर डॅमेज असेल तर लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची पण गरज भासू शकते. लिव्हर ट्रान्सप्लांट मेजर सर्जिकल ऑपरेशन आहे. याच्यामध्ये डॅमेज्ड लिव्हर काढून टाकतात आणि नवीन लिव्हर लावतात, हेल्दी लिव्हर तिथे लावतात डोनरकडनं घेतलेलं. ह्या केसेसमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट जे ते गरजेचं असतं. 70% लोकांमध्ये 5 वर्ष जगण्याची शाश्वती असते. ऑपरेशन झाल्यानंतर 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा जास्त काळ ते जगू शकतं. नाव हेपॅटायटिस डीचा रोकथाम कशी करायची? इन्फेक्शन टाळायचं हे सगळ्यात मोठं हेपॅटायटिस डी पासून वाचण्याचं काम आहे. हेपॅटायटिस बीचं पण इन्फेक्शन होऊ द्यायचं नाही. वॅक्सिन घ्यायचं. हेपॅटायटिस बी साठी वॅक्सिन आहे, सगळ्या लहान मुलांना ते मिळतं. ज्या अडल्टला इन्फेक्शनची रिस्क असते, ज्यांच्यामध्ये इंट्राव्हेनस ड्रग्ज वापरले जातात, त्यांनी सुद्धा वॅक्सिन घ्यायचं. वॅक्सिन हे 3 इंजेक्शन असतात 6 महिन्याच्या अंतराने. प्रोटेक्शन वापरायचं, सेफ सेक्स करायचा, कंडोम्स वापरायचे, सेक्शुअल पार्टनर्स जे आहेत त्यांच्यामध्ये कंडोम्स वापरायचे, अनप्रोटेक्टेड सेक्स कधीच करायचा नाही. हेपॅटायटिसचं इन्फेक्शन झालेलं नसलेला पाहिजे माणूस, किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन त्यांच्यामध्ये नको. रिक्रिएशनल ड्रग्स जे आहेत ते वापरायचे नाही किंवा इंजेक्शन घ्यायचं नाही. हेरॉईन, कोकेन. जर समजा ड्रग्ज वापरणं तुम्ही थांबवत नसाल तर स्टराईल निडल वापरायची. प्रत्येक वेळेस स्टराईल करून घ्यायची. ज्या ज्या वेळेस तुम्ही इंजेक्ट कराल त्या त्या वेळेस स्टराईल निडल वापरायची. दुसऱ्या पीपलची निडल शेअर करायची नाही. टॅटूज आणि पिअर्सिंग करताना सुद्धा काळजी घ्यायची. ट्रस्टवर्दी शॉपमध्येच जायचं. पिअर्सिंग किंवा टॅटू जे ते जे चांगल्या पद्धतीने करत असतील तरच त्यांच्याकडनं करून घ्यायचे. इक्विपमेंट क्लीन कसं केलं ते पाहायचं आणि एम्प्लॉईज जे आहेत ते स्टराईल निडल वापरतायत की नाही ते पण पाहायचं. नाव हेपॅटायटिस ई याचं इन्फेक्शन जे हे हेपॅटायटिस ई व्हायरसमुळे होतं. हा पाण्यातून होतो. याला एंटेरिकली ट्रान्समिटेड हेपॅटायटिस नॉन ए असं म्हणतात किंवा नॉन बी, HNA-NB. हेपॅटायटिस ई व्हायरस जो आहे हा नॉन एनव्हलप्ड आहे, RNA व्हायरस. कॅल्सी व्हायरस फॅमिलीचा आहे हा. याची जी पार्टिकल साईज आहे HEV ची ही साधारणपणे 32 नॅनोमीटर आहे. 32 ते 34 नॅनोमीटर साईज आणि 7.6 KB जीनोम आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन जे हेपॅटायटिस ईचं
तर प्रिडॉमिनंटली ट्रान्समिटेड आहे हा फिकल ओरल रूटमधून. त्याचा इन्क्युबेशन पिरियड जे आहे तो 2 वीकचा आहे, 2 ते 9 वीक. रेअरली मदर फिटल ट्रान्समिशन पण होऊ शकतो. ड्रिंकिंग वॉटर जर समजा दूषित असेल सिवेजमुळे किंवा पुरामुळे, पाईपलाईनमध्ये लीक असेल तर ट्रान्समिशन होऊ शकतं. विहिरीतल्या पाण्यामध्ये रेनी सीझन पावसाळ्याच्या काळामध्ये कंटॅमिनेशन असतं. हेपॅटायटिस ईचे लक्षणं काय आहेत तर कोलेस्टॅटिक हेपॅटायटिस जो आहे त्याच्यामध्ये स्ट्रायकिंग जॉन्डिस दिसतो आणि इचिंग होऊ शकतं बऱ्याच महिन्यांपर्यंत. माइल्ड फीवरचा इनिशियल फेज असतो. ॲनॉरेक्झिया होतो म्हणजे भूक लागत नाही. नॉशिया येतो, व्हॉमिटिंग येतं काही दिवसांपर्यंत, पोट दुखतो काही केसेसमध्ये, जॉईंट पेन होतो, स्किनवरती रॅश येतात, इचिंग येतात, येलो कलर्स जे स्किनचे ते दिसतात, डार्क युरिन असते, पेल स्टूल असतात, स्लाइटली एनलार्ज्ड लिव्हर दिसतं. तर हेपॅटायटिस ईचं डायग्नोसिस कसं करायचं? IgM अँटी HEV अँटीबॉडीज वापरतात. डायग्नोसिससाठी या अवेलेबल आहे. ॲक्यूट हेपॅटायटिस ईचं व्हायरसचं इन्फेक्शन याच्यामुळे आपण ओळखू शकतो. आता हेपॅटायटिस ईचं प्रिव्हेन्शन कसं करायचं? सेफ ड्रिंकिंग वॉटर वापरायचं. अनकुक्ड शेलफिश आणि फूड्स ज्याच्यामध्ये कंटॅमिनेशन आहे ते टाळायचे. अशामुळे हेपॅटायटिस ई आपल्याला इन्फेक्शन टाळता येऊ शकतं. सो अशा रीतीने तुमचं युनिट 5वं सुद्धा आज पूर्ण झालं आहे. आता फक्त शेवटचं एक युनिट राहिलं आहे मेडिकल डायग्नोसिसमध्ये. ते शेवटचं युनिट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबू, ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक. मी सगळ्यांना इंटरनल टेस्टची सूचना टाकली आहे क्लासरूममध्ये. ती सूचना सगळ्यांनी पहा आणि त्या सूचनेनुसार इंटरनल टेस्ट द्या. सगळ्यांनी कंपल्सरी आहे. ओके. सो गुड नाईट.